नमस्कार. पुढचं मराठी राजकारण कसं असायला हवं याबद्दलचा आपला हा आता दुसरा भाग आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की अ, इतर देश सुरक्षेवर लक्ष देतात, शिक्षणावर लक्ष देतात आणि न्याय या 3 गोष्टींवरती लक्ष देतात. आज आपण अजून 2-3 गोष्टींकडे बघूयात, की इतर देशामध्ये काय चालतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थकारण, की कशा पद्धतीचं त्यांचं अर्थकारण असतं, कशा पद्धतीचं त्यांच्याकडे इतर देशात स्वातंत्र्य असतं आणि कशा पद्धतीने इतर देशात सर्वांना वाव मिळतो, की कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही इतर देशातला माणूस सुद्धा अमेरिकेत आला तरी प्रगती करतो. हे कसं काय होतं? तर हे आपण पटकन बघूयात. कारण आपल्याला माझ्या मते भारतामध्ये तशा पद्धतीचं राजकारण झालं, तर तशा पद्धतीचं राजकारण मराठी माणसांनी केलं तर ते जास्त चांगलं. आणि मराठी माणसांनी ॲक्चुअली तशा पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. आपण 1950 पासून आजपर्यंत तेच राजकारण केलं म्हणून महाराष्ट्र प्रगत झाला हे लक्षात घ्या. तर आपल्याला तेच पुन्हा तेच विषय डोक्यामध्ये घेणं का गरजेचं आहे? कारण कधीतरी कुठेतरी आपल्याला चुकीच्या कल्पना आपल्या डोक्यात भरवल्या जातात. जाती, धर्म, अस्मिता आणि त्याच्यातून मग आपला खरा विचार मागे पडतो, की न्यायाचा, स्वातंत्र्याचा, समतेचा, प्रगतीचा, हो की नाही, की सुरक्षिततेचा, विज्ञानाचा, हे सगळे विचार मागे पडून भलतेच विषय, चुकीचे विषय आपल्या डोक्यात भरले जाऊ शकतात. तर म्हणून आज आपण त्याबद्दल अ, बोलूयात, की पुढचा भाग आपण बोलूयात, की अर्थकारण, त्याच्यानंतर इक्वल अपॉर्च्युनिटी, की सर्वांना कसं काय संधी मिळेल आणि स्वातंत्र्य. सो लेट्स लेट्स टॉक विथ स्वातंत्र्य इटसेल्फ, की आपण जर नीट पाहिलं, की महाराष्ट्राचं सगळ्यात महत्त्वाचा अस्तित्वाचा सगळ्यात प्राण काय आहे? तर स्वराज्य. आणि स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, की पहिलं जर हे राज्यच माझं नाही, तर मग इथं उपयोग काय? म्हणजे मी कोणाची चाकरी कशासाठी करू? हा विचार छत्रपतींनी आपल्याला रुजवला, हो की नाही? की मुघल काय मुस्लिम होते म्हणून त्यांच्याविरुद्ध कोणी भांडत बसलं नाही. की स्वराज्याचा विचार आणि तोच विचार तुम्ही जर नीट पाहिलं तर पुढे टिळकांनी स्वराज्याचाच विचार मांडला. भले त्यांच्या कल्पनेमध्ये इतर कुणबी अमुक-तुमुक लोकं ते स्वराज्याचा भाग करायचे नव्हते. पण तरीही हे लक्षात घ्या, टिळकांनी सुद्धा तोच विचार मांडला, स्वराज्याचाच विचार मांडला. त्यांच्याकडे स्वातंत्र्याचा विचार थोडा कमी होता, कारण त्यांचं डोकं ते गणपती आणि धर्म आणि अमुक-तमुक याच्यात नक्कीच गुंतलेलं होतं. तर तो एक भाग आहे, की स्वातंत्र्य हे इतकं महत्त्वाची गोष्ट आहे. का? कारण स्वातंत्र्याशिवाय तुमच्या माणसाचा विकास होऊच शकत नाही. तुमचं मनच फ्री नसेल, तर तुमचा कसला डोंगराचा विकास होणार? तुमच्या मनात जर कशाची भीती असेल, कोणाची? की इतर जातीचे लोक, इतर धर्माचे लोक, इतर देशाचे लोक याच्याबद्दल भीती असेल, एखाद्या विषयाबद्दल भीती असेल, डोंगर कसा चढायचा याच्याबद्दल भीती असेल, डोंगर कसा उतरायचा याच्याबद्दल भीती असेल, गाडीत कसं बसायचं, विमानात कसं बसायचं. माझी बहीण अमेरिकेला इतकी वर्ष आली नाही, 25 वर्ष. का? तिला विमानाची भीती वाटते. म्हणून ती आली नाही. शेवटी कधीतरी मागच्या 2 वर्षापूर्वी कॅनडाला आली होती. पण ते असं डोक्यात जर भीती असेल, तर माणसाचा विकास कसा काय होईल? सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड धिस, की आपलं मन मुक्त असलं पाहिजे. आणि स्वातंत्र्य हे आता आजच मी एक तुम्हाला इंटरेस्टिंग बातमी वाचली ती तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलियाबद्दलची बातमी होती, की ऑस्ट्रेलियात सिडनी बीचवरती एक बस आहे, की जी त्या बीचवरती फिरत असते आणि इट्स हॉप ऑन अँड हॉप ऑफ बस. म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावर चढू शकता आणि उतरू शकता. सो इट्स अ सिटी बस. प्रॉबॅबली इट्स फ्री. आय डोंट नो. मोस्ट लाइकली इट्स फ्री. कारण ती बीचच्या लोकांसाठी असते. आता बीचवरचे लोक म्हणजे ते काय, ते हाफ पॅन्टमध्ये असतील, स्विमवेअरमध्ये असतील, मुली बिकिनीमध्ये असतील. तर काही लोकांना याचा फार त्रास व्हायला लागला, की हे सगळे का बिकिनीमध्ये घालून मुली वाटेल तशा इकडे-तिकडे चढतायत आणि अंग प्रदर्शन करतायत. आता ॲक्चुअली टू बी ऑनेस्ट विथ यू, त्या मुलींच्या डोक्यावर याचं मी काय अंग प्रदर्शन करावं असं असेलच याची खात्री नाही. पण काही लोकांना तसं वाटतं आणि त्याच्यावरती ते आता बॅन घालणार आहेत. पण एक लक्षात घ्या, भारतामध्ये आपल्याकडे हे असेच पद्धतीचे विचार बरेच असतात, की मुली हे कपडे घालतात, ते कपडे घालतात. सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड फ्रीडम इज सो इम्पॉर्टंट अँड दॅट इन्क्लुड्स फ्रीडम टू वेअर द काइंड ऑफ क्लोथ्स यू वॉन्ट टू वेअर. ज्याला त्याचा त्रास होतोय आणि ज्याला त्याचं काय म्हणायचं त्याला, धर्मरक्षण आणि संस्कृती रक्षण करायचंय, त्यांनी जाऊन बॉर्डरवर जा आणि बॉर्डरवर चीनशी लढा, पाकिस्तानशी लढा, अजून कोणाशी लढा. ते उगाचच आपल्याच लोकांना काहीतरी त्यांचं स्वातंत्र्य खच्चीकरण करायची गरज नाहीये. ज्या देशात लक्षात घ्या, ज्या देशामध्ये एखादी स्त्री खूप कमी कपडे घालून बिनधास्त गर्दीमध्ये जाऊन वावरू शकते, तो देश चांगला देश आहे, की तुम्हाला तिथे जाऊन तिथे दॅट्स अ रिअली गुड कंट्री. कारण तिथे याचा अर्थ असा आहे, की तिथे ते गुंड तिला त्रास देऊ शकत नाहीत किंवा धजावू शकत नाहीत. पोलीस यंत्रणा चांगली आहे आणि त्या स्त्रीला असं वाटतं, की मी इथं मुक्तपणे बागडू शकते. मी सांगितलं ना, आम्ही एमसीए पुणे विद्यापीठामध्ये 93 ते 96 एमसीएला होतो. तर दिल्लीच्या मुली पुण्यात आमच्याकडं बऱ्याच होत्या आमच्या बॅचमध्ये. त्या इतक्या खुश झाल्या पुण्यात येऊन, इतक्या खुश झाल्या. कारण दिल्लीमध्ये त्यांना संध्याकाळी 7 नंतर फिरायची सोयच नव्हती. दिल्ली इज नॉट अ सेफ सिटी. आय डोंट नो आज काय परिस्थिती आहे.
त्या काळातली गोष्ट सांगते की त्या काळात त्यांना बाहेर फिरताच यायचं नाही 7 नंतर. इकडे त्या रात्री 2-2 वाजेपर्यंत त्या हॉस्टेलमधनं डिपार्टमेंटला येऊन काहीतरी असाइनमेंट करा, परत जा. आणि पुण्यात त्या काळी खरंच क्राईम नव्हता. 93-96 इट वॉज रिअली रिअली पुण्याचं तुम्हाला आठवत असेल आपल्या लहानपणीचं पुणं. तर इट वॉज सो सेफ. तर लक्षात घ्या की ज्या देशात स्त्रीला असं वाटू शकतं की मी रात्री अपरात्री इकडे तिकडे फिरू शकते, मी वाटेल ते कपडे घालू शकते, दॅट्स अ गुड कंट्री. दॅट्स द काइंड ऑफ फ्रीडम यू वॉन्ट. हो का नाही? माणसांना बोलायचं स्वातंत्र्य असायला हवं की मला वाटेल ते मी बोलू शकतो. मी बोलल्यामुळे कोणाच्या अंगाला काही भोकं पाडायचं कारण नाही की तो संग्राम पाटील बिचारा काहीतरी बोलला त्याच्यावरनं आता त्याला सर्क्युलर नोटीस गेले. इट्स ऑल नॉनसेन्स, ऍब्सोल्यूट नॉनसेन्स. आणि हे गुंड, मुचोर, मवाली, दरोडेखोर आणि दंगलखोर लोक जे आहेत त्यांना त्याची भीती वाटते की कुणीही काय बोलले, आमच्यावर टीका केली म्हणून मग लगेच त्याच्याविरुद्ध सर्क्युलर नोटीस काढा वगैरे 100 गोष्टी. हो का नाही? सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दिस की अमेरिकेमध्ये इथे ट्रम्पच्या विरुद्ध किती बोललं जातं. तुम्ही जर आम्ही डीसीच्या जवळ राहतो. ट्रम्पच्या घराच्या बाहेर रोज निदर्शन असतात. रोज रोज कोण ना कोणतरी येऊन त्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेत शिव्या देत असतं. कोणी त्यांना अटक करत नाही, कोणीही नाही. मोठमोठ्याने ड्रम वाजवत असतात, नाचत असतात, काहीतरी गाणी म्हणत असतात की हा कसा घाणेरडा अध्यक्ष आहे. कारण आता 300 मिलियन, ऍक्च्युली 330 का 360 मिलियन आता म्हणजे 33 किंवा 36 कोटी लोकसंख्या झाली आहे अमेरिकेची. त्याच्यातून तुम्हाला रोज थोडे तरी लोक सापडतील ना की जे टीका करणार आहेत तुमच्या राष्ट्राध्यक्षावर. काय सगळ्यांची तोडणं बंद करत बसणार का? पुन्हा तेच की स्वातंत्र्य हे सच अ इम्पॉर्टंट थिंग. स्वातंत्र्य फॉर ऑल काइंड ऑफ थिंग्स. स्वातंत्र्य, स्वतःच्या संरक्षणाचं स्वातंत्र्य. की भारतामध्ये जसं ब्रिटिशांनी बंदी घातली की हो तुम्ही बंदुका बाळगायची नाही, कारण त्यांना भीती होती की तुम्ही तुम्ही तलवारी बाळगल्या, बंदुका बाळगल्या तर ते ब्रिटिशांवर तुम्ही हल्ला कराल. ते नियम आपल्याकडे अजूनही आपण चालू ठेवलेत. की खरं तर का का आपल्याकडे आता आपल्या पूर्वजांकडे होत्या तलवारी म्हणून काय रोज जाऊन काय जगताप जाऊन काकडे लोकांचे काय मुडके उडवायचे का? तसं काहीही नाही. यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दिस की शस्त्र आहेत म्हणून कोणी जाऊन लगेच दंगा करत नाही. किंबहुना शस्त्र नाहीत म्हणून लोकांवर अन्याय होतो. आज एखादा माणूस दलित आहे, त्याच्या लग्नामध्ये त्याने घोड्यावर बसला म्हणून त्याच्यावरती त्याच्या विरुद्ध राजस्थान वगैरे इकडे तिकडे किंवा कधी कधी महाराष्ट्रात होतं असं मला माहित नाही, त्याच्यावरती हल्ला करणं, त्याला मारणं. म्हणून तलवारी पाहिजेत की तिथल्या तिथे जागेवरती तुम्ही तुमचा सूक्ष्मोक्ष लावू शकाल की स्वतःचं संरक्षण तरी करू शकाल. मला कोणी मारायला येते मी माझी तलवार काढू शकतो ना. दॅट्स व्हॉट इट इज. यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दिस. दॅट्स व्हॉट फ्रीडम इज ऑल अबाउट. इट्स ऑल अबाउट चॉईस. की असा चॉईस की ज्याने मी दुसऱ्याच्या हक्कावर नाही कदा आणते. मी काय कपडे घातले, मी काय बोललो, मी कुठलं शस्त्र माझ्या खिशात ठेवले, ह्यानी मी दुसऱ्याच्या हक्कावर कसं काय गदा आणतोय. हा, ज्यावेळी मी कधी दुसऱ्याला इजा पोहोचवेन, दुसऱ्याला काहीतरी हार्म करेन, हो का नाही, दुसऱ्याला स्त्रीला हात लावेन, तो गुन्हा आहे, तिथं पकडा ना. हो का नाही, की दुसऱ्याचे पैसे लुटले तो गुन्हा आहे, तिथे पकडा. बिझनेस चालू करणं ह्याचं स्वातंत्र्य आपण अर्थकारणाबद्दल बोलणार होतो. अमेरिकेत ते आहे. तुम्ही यू कॅन जस्ट से मी माझ्या घरामध्ये लाडू करतोय, दॅट्स माय बिझनेस अँड दॅट बिकम्स युअर बिझनेस. गव्हर्नमेंट ट्रीट्स इट ॲज बिझनेस जस्ट बिकॉज यू से इट. त्यासाठी कुठल्याही लायसन्सची गरज नाही. कुठेही तुम्ही जी ऍक्टिव्हिटी करताय यू कॅन क्लासिफाय दॅट ऍक्टिव्हिटी ॲज बिझनेस. हा, मग त्याच्यात लायबिलिटीचा प्रश्न येतो की लायबिलिटी मग तुमच्या पर्सनलवर येईल म्हणून मग यू क्रिएट अ लिगल एंटिटी. की त्या लिगल एंटिटीच्या अंडर तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज करता. म्हणजे काय होतं की त्या ऍक्टिव्हिटीजची झळ जर कोणाला पोचली आणि त्यांनी तुम्हाला जर खटला भरला, तर त्या खटल्यात जर तुम्ही दोषी ठरला तर ते तुमचं जे काही डबोला आहे बिझनेसचं ते त्याला देऊ शकता तुम्ही. घे बाबा तुला काय करायचं ते कर, पण माझ्या घराच्या मागे येऊ नकोस. माझे घर, माझी गाडी, माझं सगळं पर्सनल जे आहे वेल्थ, तर त्याला म्हणतात लिमिटेड लायबिलिटी कॉर्पोरेशन. पण अमेरिकेत काय किंवा सिंगापूरमध्ये काय किंवा वेस्टर्न युरोपमध्ये काय सगळीकडे बिझनेस करणं सोपं आहे. तिथं तुम्ही कुठल्याही सरकारच्या कुठल्याही माणसाकडे जात नाही खिडकीमध्ये, हो मला याचं लायसन्स द्या, हो मला त्याचं लायसन्स द्या. आहेत लायसन्सेस, सगळ्या गोष्टी असतात. पण त्या इतक्या त्वरित असतात, इतक्या क्विक असतात की म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की द होल कंट्री इज गिअर्ड टुवर्ड्स की तुम्ही, माणूस इज बॉर्न फ्री. अमेरिकेची ती संकल्पना आहे की तुम्ही जन्माला आहात, तुम्ही स्वतंत्र आहात. परमेश्वरांनी तुम्हाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला घातलेले आहे. गव्हर्नमेंट वगैरे नंतर आलं. हे हे समजून घ्या की अमेरिका हे जगात सर्वश्रेष्ठ जे राष्ट्र आहे, ही माझी धारणा आहे ऍक्च्युली. का सर्वश्रेष्ठ आहे? कारण अमेरिका काय म्हणतं, राष्ट्र, धर्म हे सगळं नंतर आलं. पहिला माणूस आहे. माणूस जन्माला आला तो फ्री आहे. तो कुणाचाही गुलाम नाहीये. त्यामुळे त्याला कोणीही गुलाम करू नये, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंटनी त्याला गुलाम करू नये.
फार नियम टाकून तुम्ही त्याला गुलाम करता, म्हणून गव्हर्नमेंटनी कमीत कमी नियम केले पाहिजेत आणि त्या माणसाला त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने अमेरिका, आणि म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आपलं जे स्वराज्य आहे, छत्रपतींनी आपल्याला स्वातंत्र्य बहाल केलं. पुढे त्याच्या आधी ज्ञानेश्वरांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, की त्यांनी आपल्याला त्या सगळ्या कर्मकांडातनं पोथ्यांमधनं मुक्त केलं. हे ज्ञानेश्वरांचे आपल्याला उपकार आहेत, लक्षात घ्या. की त्यांनी ती प्राकृतमध्ये मराठीमध्ये ती ज्ञानेश्वरी आणली. मग माणसांना कळलं, हो ज्ञानेश्वरीत हे लिहिले होय, नाही तर तुम्हाला वाटतं अरे गॉडचा शब्द, देवाचा शब्द म्हणजे नक्की काय भानगड आहे, असं लोकांना वाटतं, हो का नाही? सो ज्ञानेश्वरांचे ते आपल्यावर उपकार आहेत, की त्यांनी मराठीमध्ये त्यांनी ते सगळं देवाची भाषा आणली. मग आपल्याला कळलं, हो त्याच्यामध्ये असं असं लिहिलेलं आहे. सेम थिंग विथ, नाहीतर तो भटजी काय पुटपुट पुटपुट करतो, सत्यनारायणाला आलेला नसेल, नाही तर लग्नाला आला असेल, नाही तर कशाला पण आला असेल. यू हॅव नो आयडिया तो काय बोलत असतो. बाय द वे, आपले सगळे जे धार्मिक विधी आहेत त्याच्यामध्ये ऍक्च्युअली तो म्हणतो की तुझी बायको तुम्हाला देतोयस, असे त्यात शब्द असतात. यू हॅव नो आयडिया. त्याला ते विधी आपण करतो, इतके मूर्ख लोक आपण आहोत. आणि ते दॅट्स सो फनी, की म्हणजे एवढ्यासाठी, इट्स द नॉलेज दॅट रिअली सेट्स यू फ्री. गव्हर्नमेंट शुड हॅव ॲज लिटल रूल्स ॲज पॉसिबल. कारण गव्हर्नमेंट त्या रूलमध्ये तुम्हाला जखडून टाकतं आणि तुम्हाला म्हणतं हे बोलायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, कपडे घालायचे नाहीत, काय जे असतील ते. म्हणून अमेरिका का महान आहे? कारण कमीत कमी रूल्स आहेत तिथे. कमीत कमी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला बांधलं जाऊ शकाल. ठीक आहे. पुढची गोष्ट की इक्वॅलिटी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी, किंवा फ्रीडम मधनच ते येतं ना, की सगळ्यांना कोणी काही करू शकतो, हो का नाही? की तुम्ही असा नाही तर मी असा नाही तर अजून कोणी असा, की ह्या अमुकच माणसांनी धंदा करायचा आणि तमुकच माणसांनी मिलिटरीत जायचं, तमुकच माणसांनी गव्हर्नमेंटमध्ये जायचं, तमुक माणसांनीच इथे बसायचं, तिथे बसायचं, देवळाच्या आत जायचं. हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रकार बेसिकली म्हणतो की ह्या माणसांची लायकी इतरांपेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे. तर अमेरिकेची आणि जनरली वेस्टर्न कंट्रीजची धारणा अशी आहे की कुठलाही माणूस कष्ट केले तर प्रगती करू शकतो. आणि ती केवळ धारणाच नाहीये, त्यांच्या इतिहासातनं ते दिसतं, की अमेरिकेत आल्यावरती आपले सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी आणि अजून काय कुठे पण भंडारदरा, सगळीकडचे लोक अमेरिकेत येऊन तुफान चांगली प्रगती करतायत, की जे कदाचित महाराष्ट्रात राहून त्यांनी करता आले नसती. कारण महाराष्ट्रामध्ये थोडंसं चित्र काय आहे, की पुण्या मुंबईचे म्हणजे जरा हुशार आणि ते प्रगती करू शकतात. असलं काहीतरी आपल्या डोक्यात असतं. आणि इन्क्लुडिंग दिस वन, बाय द वे, मला स्वतःला टाटा इन्फोटेक मध्ये लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्याकडे ते सांगलीची वालचंदची मुलं असायची, जबरदस्त हुशार. ते आल्यावर मला कळलं, हो वाव, म्हणजे कोल्हापूर वगैरे इकडची माणसं हुशार आहेत, नाही असं नाही. नाही तर आपल्या डोक्यात असा भ्रम असतो, हो आमचं पुणे भारी, आमचं मुंबई भारी. यू ऑलवेज हॅव टू रिमेंबर, अँड वी आर ऑल गिल्टी ऑफ दॅट दॅट काइंड ऑफ थिंकिंग. तर हे जसं मला टाटा इन्फोटेक मध्ये शिकलो मी पटकन, की हो कुठल्याही म्हणजे खेड्यातली मुलं फार अगदी ॲज लॉंग एज ते वालच्यामध्ये शिकलेत आणि त्यांना काहीतरी त्यांनी सेम नॉलेज घेतले, दे आर इक्वली ऑर इव्हन बेटर, हु नोज. तीच गोष्ट अमेरिकेमध्ये, की अमेरिकेमध्ये असं काही मी बघितलं, कुठल्याही छोट्या देशातनं बेटावरनं आलेली माणसं दे कॅन बी रिअली ब्रिलियंट. तर हे का घडतं? कारण तो देश सगळ्यांना वाव देतो, सगळ्यांच्या मताचा आदर करतो. मीटिंग आहे समजा कंपनीची, त्याच्यामध्ये असं म्हणत नाहीत की खालच्या लेवलच्या लोकांनी बोलायचं नाही, फक्त मोठ्या लेवलच्या लोकांनी बोलायचं, व्हीपी, जनरल मॅनेजर, सीईओ यांनी बोलायचं आणि बाकीच्यांनी गप्प बसायचं, असं नाहीये. प्रत्येकाने बोलायचं, प्रत्येकाचं मत घ्यायचं. मी स्वतः अनेक सेशन्स कंडक्ट करायचो सिनियर लिडरशिपचे आणि खूप लोकांची. तर वी यूज टू गो अराउंड द टेबल. वी नेव्हर केअर्ड की या माणसाचं टायटल काय आणि त्या माणसाचं टायटल काय. प्रत्येकाला म्हणायचं तुझं मत काय, तुझं मत काय, तुझं मत काय. सगळ्यांची मतं घ्यायची असतात. तर पुन्हा तेच तुम्ही जर नीट विचार केला ना, तर महाराष्ट्रामध्ये आपण ते ऑलरेडी केलेलं, की महाराष्ट्रामध्ये आपल्या राजकारणाचा पाया, आपल्या समाजकारणाचा पाया, आणि आपण म्हणजे काय, आपल्या पूर्वजांनी आपल्या म्हणजे, आणि फक्त राजकारणातच नाही तर आपले साहित्यिक असतील, आपले संत असतील, आपले समाजसुधारक लोक असतील, समाजसेवा करणारे वेगवेगळ्या संस्था निर्माण करणारे लोक असतील. तुम्ही जर नीट बघितलं ना, तर महाराष्ट्रामध्ये अक्षरशः रत्नांची खाण आहे, की वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक लोकांनी आपापल्या परीने समाजातल्या वंचित लोकांना आवाज देण्याचं काम केलं, की त्यांना पुढे आणण्याचं काम केलं, त्यांना संधी मिळेल त्याचं काम केलं. आणि हे काम निरंतर आहे. पंडित नेहरूंनी जे म्हटलंय, की राष्ट्र हे निरंतर काम आहे, ते थांबत नाही.
ते हे तसं आहे की अशा पद्धतीचं काम हे कंटिन्युअस चालू राहिलं तरच ते राष्ट्राचं अभिसरण होत राहतं आणि चांगली माणसं, गुणी माणसं वर येत राहतात. कारण गुणी माणसं असं बघत नाहीत की मी अमुक तमुक जातीत जन्म बघून जन्माला येईल. हो का नाही? की ऍज अ सेड आंबेडकर, की आंबेडकर आले, त्यांनी घटना लिहिली. असं काय ते काय जात बघून ते आले नाही की कुठलं मला विशिष्टच जातीमध्ये जन्माला यायचं नव्हतं, तिथनं येऊन मी पुढे घटना लिहिली. असं होत नाही ना. की येशू ख्रिस्त सुताराच्या पोटी जन्माला आला. हो का नाही? सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड की असं काही नाही की विशिष्ट जातीमध्ये, विशिष्ट धर्मामध्ये किंवा विशिष्ट प्रांतांमध्ये गुणवत्ता जास्त असते. त्या गुणवत्तेला वाव मिळायला लागतो. मग ते वाव मिळण्यासाठी म्हणून मग अमेरिकेत मी म्हटलं ना की शाळा, की सगळीकडे शाळा, सगळ्यांना शिक्षण फुकट असलं पाहिजे 12वी पर्यंतचं आणि चांगल्या क्वालिटीचं. अर्थात काही भागामध्ये थोडं जास्त चांगल्या क्वालिटीचं असतं, काही भागात कमी क्वालिटीचं असतं, पण तरीही तो एक प्रयत्न आणि तो एक ध्यास पाहिजे की सगळ्या देशामध्ये सगळीकडे ते शिक्षण चांगलं पाहिजे, सगळीकडे लॅब्स असल्या पाहिजेत मुलांसाठी. हो का नाही, की विशिष्टच लोकांच्या मुलांना ते जर शिक्षण मिळालं. आणि बाय द वे तुम्हाला तुम्ही जर आता भारताचं आय-आय-टीचं तुम्ही जर मानांकन पाहिलेत ना सगळं, तर आय-आय-टीचे टॉपर्स आजकाल बऱ्यापैकी हे मारवाडी, बनिया कॅटेगरीतले येतात. इन्क्लुडिंग तो टिकटॉकचा काय त्याचं नाव, पराग समथिंग. हो का नाही, की अँड नथिंग अगेन्स्ट देम. असं काही नाही की मारवाडी म्हणजे फक्त व्यापारातच हुशार आहे. तो हुशार असू शकतो ना, ही कॅन बी अ टॉपर इन आय-आय-टी. पण प्रिडॉमिनंटली त्यांचे जास्त का दिसतात? इट्स ऑल अबाउट ऍक्सेस. लक्षात घ्या की तुम्हाला शिक्षणाला ऍक्सेस आहे, तुम्हाला पुस्तकांना ऍक्सेस आहे, ती माणसं पुढे येतात. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. उद्या जर तुम्ही तशा पद्धतीचं सगळे रिसोर्सेस घेतले आणि एक फक्त कुठली तरी भारतातली कम्युनिटी पकडली, कुठली तरी गोव्यातली कोकणी XYZ कम्युनिटी पकडली आणि फक्त त्या मुलांना सगळे रिसोर्सेस दिले ना, माझ्यावर विश्वास ठेवा, ती मुलं सगळी टॉपर होतील. असं असतं. आणि म्हणून मग समाजात हा प्रश्न आहे की कसं सगळ्यांना ऍक्सेस मिळेल, कशी सगळेजण पुढे येतील. हो का नाही? आणि सगळे येणार नाहीत, कारण काय असतं की काही लोकांची वृत्ती सरळ आळशी असू शकते, काही लोकांची कमी असू शकते, आणि ते जातीनुसार नसतं. पुन्हा तेच इट जस्ट की माणसं सगळीकडे सगळ्या पद्धतीची माणसं असतात आणि एका हाताची बोटं सारखी नसतात, हेही मान्य आहे की काही माणसं जास्त कष्टाळू असतील, काही कमी असतील. पण मला इतकंच म्हणायचं की ते जातीनुसार नसतं, ते धर्मानुसार नसतं, ते प्रांतानुसार नसतं. सगळ्या जातीत, सगळ्या धर्मीकडे सगळ्या पद्धतीची माणसं दिसतात. आणि म्हणून जर देश पुढे जायचा असेल आणि चांगली गुणवान माणसं पुढे यायची असतील, तर सगळ्यांना तिथे ते संधी मिळणं फार गरजेचं आहे. हो का नाही? सो दॅट वॉज द सेकंड थिंग. आणि मग थर्ड थिंग अर्थकारण. अर्थकारणावरती आपण एक स्वतंत्र मला तुम्हाला भाग करून एक काही काही गोष्टी सांगायच्या आहेत, की चार खूप अमेरिकेतली महत्वाची माणसं की ज्यांनी अमेरिका घडवली, त्यांची मला तुम्हाला स्टोरी सांगायची आहे. पण थोडक्यात मी इतकंच म्हणेन की पुढचं मराठी राजकारण कसं असायला हवं. तर अर्थकारण हे खूप महत्वाचं आहे. आणि अर्थकारण म्हणजे नुसतं राज्याचा संकल्प मांडणं किंवा बजेट मांडणं, आणि की जो अजितदादा पवारांनी चांगलं केलं, त्याच्या आधी जयंत पाटील होते, त्याच्या आधी अजून कोण कोण, जे बरेच महाराष्ट्राला चांगली परंपरा आहे की त्यांनी रिस्पॉन्सिबली चांगल्या राज्यकर्त्यांनुसार त्यांनी बजेट मांडलं, बजेट बॅलन्स केलं. महाराष्ट्राचं बजेट कधीही इम्बॅलन्स नव्हतं. हे आता चोर दरोडेखोर लोक आलेले आहेत सत्तेत, तेव्हा ते इम्बॅलन्स होत चाललेलं आहे. पण याच्या आधी कधीही नव्हतं. तर तुम्ही लक्षात घ्या की तो एक भाग आहे. पण दॅट इज नॉट द ओनली थिंग. अर्थकारणाचा तो एक, फक्त तोच एक भाग नाहीये की राज्याचं बजेट चांगलं चालणं म्हणजेच अर्थकारण चांगलं चाललं असं नाहीये. तर राज्यामध्ये आपल्याकडे जे उद्योग येत आहेत, ते उद्योग आपण करतोय का? आपल्या राज्यातली माणसं करतायत का? आपल्या राज्यातले लोक विकसित होत आहेत का? हे पण फार महत्वाचं आहे ना. की राज्यात इंडस्ट्री येते, पण ते इंडस्ट्री फक्त काही विशिष्ट लोकांच्याच ताब्यात आहेत, हे चुकीचं आहे ना. तर त्यामुळे अर्थकारण पण ब्रॉड बेस्ड असणं गरजेचं आहे, की ते महाराष्ट्रात अर्थकारण ब्रॉड बेस्ड झालं नाही. अर्थकारणावरती हळूहळू भारतात दुर्दैवाने काय आहे, की दिल्लीची पकड खूप जास्त आहे भारतात. आणि त्या दिल्लीच्या पकडीमुळे मग काय होतं, की दे फेवर सर्टन पीपल, सर्टन ग्रुप्स. आता बँक्स बघा तुम्ही, की भारतामध्ये आता हळूहळू सहकारी बँक सगळ्या निघून जाऊन काहीच बँक राहणार आहेत आणि त्या बँका हळूहळू तुम्हाला माहितीये कोणाच्या हातात ते देणार आहेत. की त्यांचा तो डाव आहेच आहे, की त्यांना त्या सगळ्या ज्या बँका आणि अख्ख्या भारताचा जो ग्राहक वर्ग आहे, त्यांना त्यांच्या विशिष्ट काही लोकांच्या हातात द्यायचा आहे. तर महाराष्ट्र का प्रगत झाला याचं एक कारण माहितीये काय आहे तुम्हाला? की आपण सहकारी बँकांचं जाळं खेडोपाडी विणलं आणि खेडोपाडी वित्त पुरवठा झाला. म्हणून खेडोपाडी
माणसं त्या वित्त पुरवठ्यामुळे ते स्वतःची एक छोटीशी संस्था उभी करू शकले, स्वतःचा काहीतरी कारखाना टाकू शकले, वर्कशॉप टाकू शकले. हे महाराष्ट्रात झालं म्हणून महाराष्ट्र प्रगत झाला, लक्षात घ्या. महाराष्ट्र कुठल्याही टाटा, बिर्ला, अंबानींनी पुढे नेलेला नाहीये. तो आपण पुढे नेलेला आहे. आपल्या धोरणांमुळे पुढे गेलेला आहे. मराठी माणसांच्या कष्टाळू आणि प्रामाणिकपणामुळे तो पुढे गेलेला आहे. कारण हे सगळे लोक सगळीकडे गेलेले आहेत. महाराष्ट्रापेक्षा कलकत्त्याला मारवाडी लोक जास्त होते एकेकाळी. पण कलकत्ता नाही पुढे गेलं, बंगाल नाही पुढे गेलं. पंजाबी लोक पंजाबमध्ये येऊन महाराष्ट्रात येऊन प्रगती करतात, पण ते पंजाबमध्ये प्रगती नाही करू शकत. मल्याळी लोक अतिशय बुद्धिमान हुशार लोक, पण ते तिकडे नाही प्रगती करू शकत. तमिळ लोक तमिळमध्ये प्रगती नव्हते करू शकत, ते महाराष्ट्रात येऊन करायला लागले. हळूहळू तामिळनाडू आपल्याकडनं आता शिकलंय की कशा पद्धतीने राज्य चालवायचं, कसं ब्रॉड बेस्ड असलं पाहिजे, प्रागतिक विचार असले पाहिजेत. आणि तामिळनाडू आता फार चांगली प्रगती करते. तामिळनाडू काही दिवसात महाराष्ट्राला मागे टाकले तर मला आश्चर्य वाटणार नाही. ते लक्षात घे की दुसरे लोक आपल्याला आता मागे टाकायला लागलेत का, कारण आपण आपले विचार विसरतो आणि दुसऱ्यांना पुढे जाऊन देतोय. तर अर्थकारणाबाबतीत जर एक नंबर वन गोष्ट म्हणायचं झाली तर एक लक्षात घ्या की मराठी माणसांनी लक्षात ठेवा, तुम्हाला बिझनेस येत नाही हे तुम्हाला चुकीचं सांगितलं जातं. तुम्हाला लबाडी येत नाही हे महत्वाचं आहे. तर तो बिझनेसवरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि पराक्रमावर लक्ष ठेवलं पाहिजे. पराक्रमाची व्याख्या बदलली आहे आता, की पूर्वी जाऊन मोहीम करणं, कुठेतरी गुजरातमध्ये जाऊन गुजरात लुटणं, त्याला पराक्रम म्हणायला जायचं. आता तसं नाही ना. आता पराक्रम हा व्यापार आणि ज्ञान या क्षेत्रामध्ये वळलेला आहे. तर आपल्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत, आता सुदैवाने महाराष्ट्रात एक गोष्ट खूप चांगली घडलेली आहे, की आपण प्रायव्हेट कॉलेजेस काढली आणि त्याच्यामुळे आता खेडोपाडी आपल्याकडे इंजिनियर्स झालेत निर्माण. पण त्याची पुढची स्टेप घेऊन फटकन पुढे जायला पाहिजे होतं. पुढची स्टेप काय होती, की आपल्या लोकांनी मग नंतर उद्योगधंद्यामध्ये उतरायला पाहिजे होतं. त्यांनी उद्योगधंद्यात उतरण्यासाठी त्यासाठी ते कॅपिटल असणं, कॅपिटल पुरवणारे लोक असणं, तशा पद्धतीची कडक न्याय व्यवस्था असणं, ह्याच्यावर फोकस पाहिजे. पण आपला फोकस ना हळूहळू समहाऊ फार भलत्याच दिशेकडे गेला. काहीतरी मराठी अस्मितेत अडकायचं, काहीतरी संस्कृती, हिंदू धर्म, अमुक तमुक ह्याच्यामध्ये अडकायचं. महाराष्ट्राचं पॉलिटिक्स तुम्ही जर बघितलं 1990 पासून आजपर्यंतचं, 40 आता वर्ष, 35 वर्ष तर झाली, 36 वर्ष झाली. आपण फार चुकीच्या गोष्टींमध्ये आपले डोके अडकलेले आहेत. आणि म्हणून मराठी माणसांनी ते मराठी राजकारण काय असलं पाहिजे, तर ह्यात राजकारणामध्ये अर्थकारणाचा जो भाग आहे त्याचं लक्षात घ्या की ह्या अर्थकारणावर लक्ष पाहिजे. आपल्या लोकांनी बिझनेसेस केले पाहिजेत, आपल्या लोकांनी शोध लावले पाहिजेत. अशक्य अजिबात नाही, लक्षात घ्या. आपली ही इतकी जी महाराष्ट्रात इतकी मोठमोठी कॉलेजेस आपण निर्माण केलेली आहेत, चांगले आहेत, चांगल्या दर्जाचे कॉलेजेस आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये मुलांना लहानपणापासून रिसर्च मेथड शिकवल्या पाहिजेत, रिसर्च करायला शिकवलं पाहिजे. शोध निबंध त्यांनी लिहावेत, त्यांनी नवीन नवीन शोध लावावेत, लावतील, बिलीव्ह मी. आणि शोध तर मी फर्ग्युसनला होतो, नंतर पुणे विद्यापीठात होतो. माझ्या डोक्यामध्ये अशा चुकीच्या कल्पना होत्या की रिसर्च म्हणजे काहीतरी फार मोठं काहीतरी एकदम नोबेल प्राईजच्याच लेवलचं करायचं असतं. तसं नाहीये. अमेरिकेत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की रिसर्च म्हणजे कुड बी ॲज सिम्पल ॲज एक ॲपल कटर. की ॲपल असतं ना, ॲपल ॲपल कटर तुम्ही कधी बघितलंय का? की असा असा ॲपल आहे. ते आपण चाकूनी कापू शकतो. त्याला वेळ लागतो कापायला. पण तेच जर एक ॲपल कटर असतं, असं गोल असतं आणि त्याला 8 पाती असतात, 6 किंवा 8. आणि ते असं दाबलं की एकदम त्याच्या 8 फोडी होतात ॲपलच्या. म्हणजे वाचला का नाही तिथे वेळ? इट्स अन इनोव्हेशन. की ते तुम्ही काहीतरी उपकरण निर्माण केलं, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले 15 सेकंद वाचले. लक्षात घ्या. हो का नाही? सेम विथ चाकू ना, की कोणीतरी चाकूचा शोध लावला. त्याच्या आधी काय करायचे ते खरं तो काय म्हणायचं त्याला, रानमानव तो मुठ्ठीने तोडत असेल किंवा नुसतेच तसे सफरचंद खात असेल. कोणीतरी चाकूचा शोध लावला की अरे सफरचंद चाकूनी कापता येतं. हो का नाही? तर हे लक्षात घ्या की दॅट्स व्हॉट इनोव्हेशन इज, की इम्प्रूव्हिंग आपलं लाईफ वन स्टेप ॲट अ टाइम. छोट्या-छोट्या गोष्टींमधनं, की शेतकऱ्यांना शेतीमध्ये मळणी कशी करायची, खुरपणी कशी करायची, नांगरणी कशी करायची. हं? आपल्या घरामध्ये समजा काय पाणी आहे, ते पाणी खूप जड आहे, तर ते हलकं कसं करायचं? कुठेतरी क्षार मिसळले की ते हलकं होऊ शकतं. आणि ते अमेरिकेत ते ऑलरेडी करतात, की जर तुमचं पाणी, आता आम्ही अरिझोनात वाळवंटात राहायचो. वाळवंटातलं पाणी असतं ते अतिशय जड पाणी असतं. तर त्याच्यात सॉल्ट आम्ही टाकायचो. तर मला आधी वाटायचं की अरे सॉल्टनी उलटं ते अजून जड नाही का होणार? तर तसं नसतं. ते विशिष्ट पद्धतीचं सॉल्ट असतं. ते उलटं काय करतं की ते दुसऱ्या क्षारांना धरून ठेवतं आणि पाणी लाईट करतं. असं असतं. तर असं संशोधन हे इतकी सिंपल गोष्ट असू शकते आणि त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आपलं राजकारण हे असं
ह्या दिशेने गेलं पाहिजे, की आपण नुसतंच राजकारण राजकारण करत बसण्यापेक्षा या ज्या सगळ्या डिमेन्शन्स आहेत, या मराठी माणसांनी अंगीकारल्या पाहिजेत. आपल्या बरोबर आपल्या बरोबरीच्या लोकांना घेतलं पाहिजे. अजूनही काही गोष्टी आहेत, की मग आता ऍक्च्युली टॅक्टिकली काय केलं पाहिजे याबद्दल थोडं बोलू. पण त्याच्या आधी आय थिंक नेक्स्ट भागमध्ये आय डू वॉन्ट टू टॉक अबाउट अमेरिकेतले 4 महान इंडस्ट्रियलिस्ट. त्यांची कहाणी ऐकण्यासारखी आहे. ती तुम्हाला मी पुढच्या भागात सांगतो. ऑलराईट? चला मग. ओके.